नमस्कार. आज आपण चौथा समास घेणार आहोत. पहिल्या 3 समासांमध्ये खरं तर आपण मूर्ख लक्षणं, कुविद्या लक्षणं आणि उत्तम पुरुष म्हटलं, पण तरी देखील त्या समासात हे करू नको, ते करू नको, ते करू नको असंच सांगितलं. आज मात्र आपण एका वेगळ्या विषयाकडे समर्थन देणार आहेत. सांगायचं आहे त्यांना भक्तीचं महत्त्व, पण त्याच्यासाठी नवविधा भक्तीचा चौथा दशक ती नंतर सांगणारच आहेत. पण आज त्यांनी नुसती ओळख करून दिली आहे, ती त्याचं कारण असं की ही भक्ती फक्त आणि फक्त नरदेह मिळाला आहे म्हणून आपणच करू शकतो. खरं तर विचार करायला लागला तर आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये प्रत्येकाचं म्हणजे शंकराचं मंदिर पाहिलं तर समोर नंदी आहे. तो शुक भागवत कथा सांगतो आहे, पोपट ऐकतो आहे. गाईला आपण देव मानतो आहोत. अगदी कशाला नंतरच्या ह्याच्यात कावळ्यानी आपल्याला सहाय्य करायला हवं. अशा सगळ्या जीवांचा विचार केला आहे, नाही असं नाही. पण भक्ती जर करायची असेल, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर नरदेह असल्यामुळे ते शक्य आहे. हे आपल्याला परमार्थ स्तवनात पण पहिल्या दशकातल्या शेवटच्या सांगितलं होतं की भल्याने परमार्थी भरावे, शरीरच सार्थक करावे. इतकंच नाही तर देहे परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले. आपल्याला मिळाला नरदेह आणि तो परमार्थाला जर लावला, भगवंताच्या शोध घेण्यामध्येच आपला वेग जर योग्य ठिकाणी लावला, तरच तो नरदेह मिळाल्याचं सार्थक आहे असं खरं स्पष्टपणात सांगितलं आहे. त्याची आज पुन्हा एकदा आठवण समर्थ आपल्याला करून देणार आहेत की हा नरदेह मिळाला आहे तर आपल्याला काय काय केलं पाहिजे. छोटासा समास आहे, पण अर्ध्या समासामध्ये मी आत्ता म्हटलं असं ते सांगणार आहे की तुम्ही भक्तीचे अधिकारी आहात, नरदेह मिळालेला आहे, त्यामुळे भक्ती समजून घ्या. भक्तीचं फळ जे आहे ते नेमकं काय आहे त्याचं पण दिग्दर्शन समर्थ या समासात आपल्याला करणार आहे. आणि उरलेला अर्धा समास म्हणजे 15 ते 26 पुढल्या ओव्या पुन्हा एकदा ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, म्हणजे पुन्हा एकदा कुविद्या मागच्या वेळेस आपण पाहिलं की एखादं लक्षण तर वाईट आहेच, कुविद्येचं कुठलंही एखादं लक्षणसुद्धा वाईटच आहे. 2-2 एकत्र आली तर आणखीनच वाईट आहे. तर अशा सगळ्या पुन्हा एकदा कुविद्येतल्या लक्षणांचा त्याच्यात विचार केला आणि या सगळ्याचा त्याग करावा आणि आपल्या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं असं समर्थ आपल्याला या समासात सांगणार आहेत. आता तसं पाहायला गेलं तर पहिल्या 14 ओव्याच महत्त्वाच्या आणि या 14व्यामध्ये खरंच किती तळमळ संतान आपल्याबद्दल आहे. इतकं कळवळून सांगतायत की तुम्ही आपल्या नरदेहाचा वाया घालवू नका. भगवंतांनी आपल्याला नरदेह दिला आहे म्हणजेच एक काहीतरी विशेष शक्ती आपल्याला दिली आहे, ती शक्ती ओळखा. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे संत सोडले तर सगळ्यांचंच असं होतं असं म्हणूया की ती शक्ती ओळखताच येत नाही. आपल्याला ते कळतच नाही की भगवंताने आपल्याला काय देऊन पाठवलं आहे. सांगतात की दैवी गुण देऊन तुला पाठवलेलं आहे, ती शक्ती ओळखा. आणि ती शक्ती न ओळखल्यामुळे आपलं हीनपणानं आपण जगतो आहे. मग ती शक्ती ओळखलं म्हणजे काय करायचं, जे खरं खरं शाश्वत आहे, जे कायम मिळणारं समाधान आहे, ते जे समाधान आहे ते आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या हिताचं आहे. त्याच्यासाठी आपली काय शक्ती आहे ती शोधून काढा, त्या शक्तीचा उपयोग करा. सर्वांना आपल्याला हिताचं तर आहेच आणि आपल्या भोवतालच्या सगळ्यांना पण ते हिताचं आहे असा सगळा विचार समर्थ या पहिल्या 14व्यांमध्ये करणार आहेत. भगवंताचा शोध घ्यायला ते आपल्याला सांगतात. आपल्या नरदेहाचं हेच अंतिम ध्येय आहे, हेच अंतिम उद्दिष्ट आहे की आपल्यामध्येच असणारा, सर्वांमध्ये असणारा, सर्व ठिकाणी अगदी घट्ट भरून राहिलेला जो भगवंत आहे त्याला ओळखायचं. एवढा एक ध्येय आपल्यासाठी समर्थाने दिलं आहे. पहिल्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला एक अशी पायऱ्या म्हणतो ना तशा पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिलं मिळाले नाना सुकृताचे फळं, तो हा नरदेह केवळ. हा जो नरदेह मिळाला आहे ते आपली फार पुण्याई आहे बरं का. आधीच्या जन्मात काहीतरी विशेष पुण्याई आपण केल्याचं फळ आहे की आपल्याला नरदेह मिळाला आहे. ते तर नक्कीच आहे. आणि पुन्हा नरदेहामध्ये तशा म्हटलं तर फार विवंचना त्यांनी ठेवल्या नाही आहेत. ज्या आवश्यक गोष्टी त्या सगळ्या आपल्याला व्यवस्थितपणानं पुरवलेल्या आहेत. हा पण विचार करायचा आणि त्या दृष्टीनं नाना सुकृताचे फळं, काहीतरी सुकृत चांगलं कर्म केलं आहे त्याचं हे फळ आहे आणि आपल्याला नरदेह मिळालं आहे असा विचार करून ही पहिली पायरी
झालेली आहे. आणि मग हळूहळू ते आपल्याला सांगतायत की चांगल्या घरात जन्म येणं, फार काही कुठल्याही प्रकारच्या विवंचना आपल्याला नाही आहेत. असं असेल तर आणखीन पुढली पायरी म्हणजे थोडं आणखीन भाग्य. त्यांनी ब्रह्मकर्म जाणणारा जो ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळणं, आधी आधी मनुष्य जन्म मिळणं, त्यात अशा चांगल्या घरामध्ये, चांगल्या कुळामध्ये जन्म मिळणं, त्यानंतर चांगल्या कुळात जन्म मिळून सुद्धा या सगळ्या भगवंताच्या शोध घेण्याची प्रवृत्ती होणं, ही तिसरी पायरी सांगितलं. पहिल्या 4 ओव्यांमध्येच हा क्रम सांगून टाकला की नरदेह मिळाला ही तर चांगलीच गोष्ट आहे, चांगल्या घरात जन्म मिळाला ही आणखीन चांगली गोष्ट आहे. आणि ह्या चांगल्या घरात जन्म मिळाल्यावर अशा प्रकारे या भगवंताला शोधावं अशी इच्छा होणं, ही अजून एक तिसरी पाहिजे, अजून एक चांगली गोष्ट आहे, महत्भाग्य आहे. आणि मग आणखीन एक श्रेष्ठतम भाग्य ज्याला म्हणतो, त्यांचं म्हणणं असं आहे की असं सगळं मिळालेलं आहे आणि मग अशा उच्च विचारसरणीने भगवत भजनाची जी वृत्ती आपली असायला हवी, ती वृत्ती राहणं, म्हणजे जे मिळालं आहे ते टिकवणं, अशी ही चढती पायरी समर्थ सुरुवातीला आपल्याला वर्णन करून सांगतात. आणि मग याच जोडीला काही नाही अशा 11, 12, 13 ओव्या अगदी अशा लक्षणीय आहेत की पाठच करायला हव्या, त्या एकेका ओवीवर आपल्याला चिंतन करायला हवं. ते आपल्याला सांगतायत की हे असं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करायला हवं, काया वाचा मने भगवंताची भक्ती करावी. हे आपल्याला सहज कळतं की देहाने काहीतरी चांगलं काम करावं, भगवंताची सेवा करावी. पूर्वी होतं ना आपल्या आधीच्या पिढीला इतक्या प्रदक्षिणा घालायच्या, इतकी लाखोरी व्हायची, त्याच्यासाठी शरीरानं करावे लागायचे कष्ट. म्हणजे आपल्या लहानपणी सुद्धा आम्हाला चांगलं आठवत आहे की आपली आजी त्या त्या सीझनमध्ये असणाऱ्या फुलांची लाखोरी भगवंताला व्हायची आणि मग त्याची आपण सगळेजण मदत करायचो. मला अगदी आठवत आहे आमची अनंत एवढा बहरला होता की आजीने आमच्या अनंताची 1,00,000 फुलं या सीझनमध्ये व्हायचे असं ठरवलं होतं. आणि शंकराला ती वाहण्यासाठी आम्ही फुलं झाडावरून काढून अगदी आजीला देत असो. तर अशा प्रकारच्या गोष्टी ह्या शरीरानं करायच्या, वाचणं, काही स्वतः म्हणायचं, काही चांगले ग्रंथ वाचायचे, मनाने चांगल्या गोष्टी करायच्या, हे तर आहेच. त्याशिवाय समर्थांनी आपल्याला 11व्या ओळीमध्ये आठवण करून दिलेली आहे, पत्रे पुष्पे फळे जीवन आहे. या पण सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की साधं तुळशीचं पान, द्रौपदीने दुसरं काहीच केलं नाही, तुळशीचं पान आणि लगेच तिला जे काही फळ मिळायचं ते मिळालं. तर अशा पत्रांनी सुद्धा पूजा किंवा शिवमहिमनाची कथा आपल्याला माहिती आहे स्तोत्रामधली, की तो खरं शिकारी म्हणून झाडावर बसला आहे, पण योगायोगाने बेलाच्या झाडावर बसलेला आहे आणि सहज म्हणून शिकार शोधायचे, शिकार मिळेपर्यंत तिथेच थांबायचं आहे आणि कळत नकळत हाताने बेलाची पानं जी काय आड येत असतील किंवा काय ती तोडतोय आणि जी खाली पडतायत तिथे नेमकी शंकराची पिंड आहे. आणि अशी नकळतसुद्धा जी भक्ती होते ती सुद्धा फळ मिळवून देते, असं पण भगवंताने आपल्याला सांगितलं आहे. गजेंद्राची कथा आपल्याला माहिती आहे, फूल व्हायला आहे भगवंताला आणि आता मी ह्या संकटात आहे तर मला सोडव, आणि गजेंद्राला मोक्ष मिळालेला आहे. शबरीची बोरं, फळं माहिती आहेत आपल्याला. नाथांनी रामेश्वराला कावड नेली होती हो, गंगेचं पाणी रामेश्वराला ते घेऊन चालले होते हो, पण त्यांना रामेश्वर कशामध्ये मिळाला, तर उन्हामध्ये वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवामध्ये त्यांना भगवंत दिसला. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आठवण करून देत आहेत समर्थ जणू काही, आणि असं ह्या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं असं आपल्याला सांगतात. जन्म आलियाचे फळं काही करावे सफळ, आणि नाही केलं ऐसे न करता निर्फळ. उगाचच आपण आपल्या आईला 9 महिने ओझं व्हायला दिलं, निर्फळ झालो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पहिल्या ह्या 4 ओव्यांमध्ये तर त्यांनी टप्पे सांगितलेच. त्याच्यानंतर हे जे काही मोठं पुण्य आईनं मिळालेलं आहे त्याच्यातून आपण सगळ्या गोष्टी कराव्यात, स्वतः करावं, भगवतभक्ती करावी, सत्संग करावा, यांनी आपल्या जन्माचं सार्थक होईल. मनामध्ये भगवंताचं प्रेम असावं, बाहेरही भक्तांच्या किंवा सज्जनांच्या समुदायात आपण राहण्याचा प्रयत्न करावा आणि अशाने आपल्या जीवनाचं सार्थक करावं. आणखीन पुढल्या ओव्यामध्ये हे जर झालं नाही, म्हणजे करावं हे सगळं सांगितलं, पण नाही झालं तर काय होतं, जन्म वाया जातो. तोही आपल्याला समर्थ उत्तम शिक्षक आहेत, वारंवार आपल्याला त्याची प्रचिती येते की अगदी हातात काठी घेतलेले शिक्षक आहेत. हल्लीच्या शिक्षकांसारखं नाही, शिक्षा करायची नाही असं नाही, तर काठी घेतलेले शिक्षक आहे, असं नाही केलंस तर असं होईल, असंच करायचं, अशा प्रकारचं समर्थांचं कडक सांगणं आहे. त्या कठोर शिक्षक आहेत समर्थ. मोठ्या भाग्याने जन्म मिळाला तो वाया जाता कामा नये, भार न होता
तन मन धनानं आपण भगवंताला जाणून घेतलं पाहिजे, असं ते मोठ्या तळमळीनं आपल्याला सांगतात. आणि मग कसे म्हटलं तसं नंतरच्या ओव्यांमध्ये काय काय टाळावं ते पण आपल्याला सांगणार आहेत. त्याच्या संबंधित आपण खूपच ऐकलं आहे. मग आपण विचार असा करूया की आता ह्या पहिल्या 14 ओव्यांमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यातलं निरनिराळ्या मंडळींनी आपापले अनुभव दिले. आपण सुद्धा काय असे आहोत ना की आपण एकदम सगळ्या गोष्टींवर कोणीतरी सांगितलं तर विश्वास ठेवत नाही काही. वारंवार वारंवार आपल्याला कोणीतरी घेतलेली प्रचिती आहे ती सांगितलेली असली आणि मग ते आपल्याला जर पटलं, इतिहासामध्ये, पुराणामध्ये, भोवतालच्या वातावरणामध्ये, संस्कृतीमध्ये, धर्मग्रंथामध्ये, संत ग्रंथांमध्ये, जिथे जिथे म्हणून अशा प्रकारचा अनुभव लोकांनी घेतला आहे, त्याचं फळ उत्तम मिळालं आहे, असं जर आम्हाला दिसलं, कळलं, तर आम्ही या वाट्याला जातो ना, नाही तर आमचं परत चाललं आहे असं फार वाटतं. यासाठी मग आपण काही विचार पहिल्या 14 ओव्यांचं करणार आहोत. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, आपण नेहमी भजन ऐकतो. आता हे पर उपकार हे पुण्य का, दुसऱ्यांवरती उपकार करणं किंवा परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप का, असं जर आपण विचारलं तर याच्यावर आपल्याला कळेल की खरंच आहे, दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप. पाप पुण्याची साधी सरळ व्याख्या. मग याच्यातून आपण काय घ्यायचं तर माणसांवर सगळ्यांवरच प्रेम करावं, एकमेकांना सहाय्य करावं. भक्ती जी शिकायची आपल्याला, ही भक्ती म्हणजे काय, अंतःकरणपूर्वक सर्वांवरती प्रेम करावं, म्हणजेच हे पुण्यकारक आहे. आता असं होतं ऐकणाऱ्यावर म्हणजे आपण सगळं सांगतो चांगलं वागावं, पुण्याचं काम करावं, नीतीने वागावं. ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होतो का नाही हा विचार करायचा नाही. बोलणाऱ्याला, करणाऱ्याला आनंद वाटेल आणि मग होतं, आज नाही उद्या त्याचा परिणाम होतो. दिसतं आपल्याला असं की व्यवहारात आपण पाहायला गेलो तर इतका दांभिकपणा वाढला आहे. म्हणजे कालपासून आपण सगळेजणं गेले काही दिवस, काल झाला ते जास्तच झालं, आज आमच्या ठाण्यामध्ये तर निदर्शनं पण आहेत ह्याच्यावरती. तर ही जी सो कॉल्ड सुशिक्षित असणाऱ्या मुलींची झालेली फसवणूक आपण वाचतो आहोत. माझ्या मनात विचार आला की असं त्यांना सावध करणारं भोवताली कुणीच नव्हतं का हो? काहीतरी चुकीचं वर्तन होत आहे, ते चुकीचं वर्तन इतक्या टोकाला गेल्यावर कळणं, त्याच्याऐवजी आपण 8-8 तास एकत्र काम करत असतो. तर कुणालाच इथे काहीतरी चुकीचं घडतं आहे, त्या माणसाला सावध करावं, त्या मुलीला सावध करावं असं वाटलं नसेल का? तर त्यावेळेला असं असतं की मला काय करायचं आहे, हा जो एक नवीन दांभिकपणा आपल्याकडे वाढलेला आहे, मला काय करायचं आहे, दुसऱ्याचं काही का होईना. भक्ती मार्ग आपल्या जो भक्ती निरूपणामध्ये समर्थ आपल्याला या 14 ओव्यांमध्ये सांगतायत ना, ते आपल्याला सांगतायत की आपण स्वतः तर सगळ्या मूल्यांचा आदर करायचाच आहे आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्या संत सज्जनांची मदत घ्यायची आहे. आणि जिथे काहीतरी असं चुकीचं वर्तन दिसतं आहे तिथेसुद्धा या संतांच्या दाखल्यावरून आपण दुसऱ्यालासुद्धा त्या येणाऱ्या संकटापासून वाचवलं पाहिजे, असं पण समर्थ आपल्याला सांगतात. नुसतं आपण चुकीचं वागायचं नाही हे तर पुण्यकारक आहेच, आपण दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही हे तर पुण्यकारक आहेच, पण दुसरा पापाचरण करत असेल किंवा दुसरा भुलत असेल चुकीच्या गोष्टींना, त्यालाही आपण सावध केलं पाहिजे. अशापासून समर्थ आपल्याला 14 ओव्यांमध्ये अनेक गोष्टी सांगणार आहेत. तुकारामांचा अभंग आहे, विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म. सगळं जग कसं आहे तर सगळं जग हे असं भगवंता सगळीकडे भरलेला आहे ना, आणि म्हणून हा माझा हा परका भेदाभेद भ्रममंगळ, हा भेद करायचाच नाही. अगदी बरोबर आहे. आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, आणि म्हणून ते सगळ्यांचं हित करायला आपल्याला सांगतात. सगळीकडे भगवंत भरलेला आहे, सगळ्यांचं कल्याण करावं अशा प्रकारचा सल्ला संत मंडळी आपल्याला मोठ्या तळमळीनं देत आहेत. तो आपल्याला या भक्त निरूपणाच्या निमित्तानं समजून घ्यायचा आहे. किती किती अभंग, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुबदुबली पंढरी, म्हणजे समूह भक्तीचा प्रभाव पण त्यांनी आपल्याला सांगितला आहे. म्हणजे ह्या भक्तीमध्ये एकट्याने तर करायचीच आहे, बरोबर आहे, पण समूहामध्ये सुद्धा ह्या भक्तीचा खूप चांगला उपयोग होतो. आपण दरवर्षी वारीची जी चित्र पाहतो, फोटो पाहतो, तेव्हा आपल्याला अनुभव येतो की वारीमध्ये सहभागी होणारे किंवा न होणारे सगळेच जण या समूह भक्तीचा आनंद घेतात. दिंड्या पताकांचा भार
आणि निवृत्ती ज्ञाने सोपानमुक्ताबाई करता नामदेव तुकाराम असं संत गजल आपण सगळ्या बाजूने ऐकतो. ही अशी जी की हरिकीर्तनाची दाटी आपल्याला बघायला मिळते. तो एक समूहातला भक्तीचा आनंद आणखीन वेगळा असतो. अशा सगळ्या प्रकारांचा विचार ह्या 14 ओव्यांच्या निमित्तानं आपल्याला करायचा आहे. नवविधा भक्तीमध्ये नंतर सगळ्या प्रत्येक भक्तीचा विचार वेगळा समर्थ करून सांगणारच आहे. आज ही भक्तीची ओळख आहे आणि म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारानं आपल्याला करता येईल. आपल्या हिताचं करता येईल, इतरांच्या हिताचं पण आपल्याला करता आलं पाहिजे. एकट्याने करता येईल, समूहाने पण करता येईल, कळून करता येईल, नकळत पण करता येईल. लागणारी साधन सामग्री लागेल का, आता असं पण करेल, जी उपलब्ध सामग्री असेल त्याच्यातून आपल्याला करता येईल, असा सगळा विचार समर्थ करताय. एकदा काही मंडळी भोवताली आपली असतात. तर म्हणे एकदा असं झालं की उगाचच या धारधारणेमध्ये नामामध्ये वेळ खर्च होतो असं एका प्राध्यापकाचं मत होतं. आणि त्यांनी आपल्या मित्राला असं बोलून दाखवलं. मला वाटतं शिवाजीराव भोसल्यांचं जागर पुस्तक आपण वाचत होतं, त्या पुस्तकामध्ये हा प्रसंग असावा. तर बारामतीला ते गेले होते आणि त्या ठिकाणी एक सामुदायिक ध्यानाचा उपक्रम चालतो असं कळलं होतं. केवळ एक जिज्ञासा म्हणून असेल, पण दोघा मित्र त्या ठिकाणी गेले. किमान 1000 एक स्त्री पुरुष तरी अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं ध्यानाच्या त्या वर्गाला बसले होते. पराकाष्ठेची अशी एक शांतता त्या ठिकाणी होती. सगळी मंडळी ध्यानाला बसलेली होती आणि त्यांची गुरुमाऊली समोर होत्या. जसं आपण आता ओंकार करताना घेतो की डोळे शांत भेटून घ्या, श्वासावरती लक्ष केंद्रित करा, असं काही सुरुवातीला सांगितलं असेल. आणि सगळी ती जी काही हजारो मंडळी बसलेली होती ती सगळी छानपैकी तो एक दृश्याचा परिणाम असेल. नकळत या सगळ्या ध्यानामध्ये वेळ जातो असं म्हणणारा हा प्राध्यापक कधी त्या समूहामध्ये शेवटच्या रांगेमध्ये जाऊन बसला आणि तिथला त्याने आनंद घेतला आहे त्याचं त्यालाच कळलं नाही. हा केवळ सामूहिकतेचा परिणाम आहे. आपण न करताच बोलून दाखवतो, तसं न करता अनुभव घ्यावा. नेमकं काय आहे तो अनुभव घेतला की आपल्याला कळतं. लगेचच अगदी मन रमतं अशातला भाग नाही. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये पण प्रसंग आहे. जेव्हा शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर स्वामी भारतात परत आले त्यावेळेला ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. त्या संस्थान होते आपल्याकडे. संस्थानामध्ये ते दिवाण साहेब असायचे. तर एका दिवाणांकडे स्वामीजी उतरले होते आणि तो नास्तिक होता दिवाण. त्यामुळे त्याला भजन कीर्तनाचं सगळ्याचं वावडं होतं. पण स्वामीजी त्याच्यासाठी राहिले होते. एक दिवस संध्याकाळी दोघंजणं बग्गीमध्ये बसून गावामध्ये चक्कर मारायला म्हणून गेले. दिवाणसाहेब बरोबर बग्गीमध्ये बसलेत, स्वामीजी बरोबर. योगायोगाने त्या दिवशी नेमकं जन्माष्टमीचा दिवस होता आणि कृष्णाचा मोठी पालखी आणि मिरवणूक आणि हजारो लोक त्या मिरवणुकीमध्ये असं रस्त्यावरून सगळेजण येत होते. खूप मोठा जल्लोष, नृत्य चाललं होतं, भजनं चालली होती, निरनिराळी वाद्य त्या मिरवणुकीत होती आणि असे समोरून तो सगळ्या मिरवणुकीचा सोहळा चाललेला आणि लोक येत होते. स्वाभाविकच बग्गी थोडीशी बाजूला, रस्त्याच्या बाजूला घ्यावी लागली. दिवाणसाहेबाचा या सगळ्या गोष्टींवरती बिलकुलच विश्वास नव्हता आणि पण तरी देखील हे सगळं दृश्य त्यांनी स्वामीजींनी पाहिलं आणि स्वामीजी एवढे भावविभोर झाले की ते कृष्णाची ती पालखीतली मूर्ती त्यांनी बघितली. मात्र स्वामीजी पटकन बग्गीतून खाली उतरले, धावत त्या भगवंताच्या त्या पालखीजवळच्या कृष्णाकडे गेले. अगदी पालखीमधल्या त्या कृष्णाच्या वृक्षाच्या याच्यावर पायावर डोकं ठेवलं आणि त्या मिरवणुकीमध्ये चाललेल्या त्या भजनाच्या नामघोषामध्ये एवढे दंग झाले, अगदी भजन म्हणायला लागले, नाचायला लागले. हे सगळं दृश्य पाहिलं. थोड्या वेळाने स्वामीजी जेव्हा भानावर आले तेव्हा पाहतात तो दिवाणसाहेब पण त्यांच्याबरोबर त्या सगळ्या जल्लोषामध्ये सहभागी झालेले. असा हा समूहाचा परिणाम होतो. आपण कुणामध्ये वावरतो त्याच्यावर आपलं अवलंबून असतं आणि म्हणून भक्ती कळण्यासाठी भक्तिमार्गी समुदायामध्ये आपण गेलं पाहिजे. अशा सत्संगामध्ये आपण गेलं पाहिजे. तर मग अंतःकरणामधला जो हा भाव आहे या भक्तीचा हा आपला कळेल. आपण त्यांच्यात राहिलो नाही तर नाही. सगुण उपासना जशी आवश्यक आहे आपण जशी केली पाहिजे समूहामध्ये, ज्याला आपण इहपर उन्नती म्हणतो किंवा मग अशी शक्ती असं म्हणतो की आपल्या माहिती शक्ती आहे, ती शक्ती शोधली पाहिजे. तर तसा शोध लागतो. जेव्हा आपण समूहामध्ये गेलो की आपल्याला ते कळतं.
बऱ्याचदा असं होतं की एखादी मोठी व्यक्ती, मोठ्या पदावर असणारी व्यक्ती जेव्हा एखाद्या अशा समूहामधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहते, तेव्हा आपोआपच बाकीच्यांच्या आपल्याकडे जसं काकड आरतीला मी नेहमी म्हणते, की आमच्या काकड आरतीला जेव्हा आमचे IITचे प्रोफेसर तिथे येतात ना, आमच्या काकड आरतीला एक वेगळं विशेष आहे येतं, की अरे ते पण येतात, असं आपण आवर्जून सांगतो. तसं आहे, की जेवढं पद मोठं आहे, तेवढ्याने ह्याच्यात पण कसा आनंद आहे, हा घेतला पाहिजे. समूहामध्ये गेल्याशिवाय या आनंदाचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. समर्थाने कितीतरी ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे, "सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा." तो जो राहत पण नाही, म्हणजे त्या सगुण पूजेमध्ये, समूहामध्ये तुम्ही आलात, की जो काही भ्रम, काही गोंधळ असेल मनामध्ये, तो सगळा भ्रम निघून जातो. त्याच्यासाठी समूहामध्ये जाणं आवश्यक असतं. अ, निरनिराळ्या संतांनी आपल्याला भक्तीचा महिमा सांगतायत, की ते आत्मज्ञान वगैरे जे काही आहे ना, ते सुद्धा भगवंता नको, आम्हाला भक्तीच आहे, असं वर्णन केलं आहे. भक्तिप्रेमाविणं ज्ञान नको देवा. ते भक्तीचं जे प्रेम आहे ना, ते विशेष आनंद देणारं आहे, असं अनेक संतांनी आपल्याला सांगितलं आहे. सामान्यांना ते पटकन कळेल यासाठी सांगितलं. बऱ्याच वेळा होतं ना, की नकळत घोषणा आता असतात. हर हर महादेव, जय श्रीराम अशा घोषणा आल्या, की नकळत माणसं त्या सगळ्या घोषणांच्या ह्याच्यामध्ये इतकी समावून जातात. हा अनुभव आपण नेहमी घेतो. त्यामुळे अ, समूहामध्ये भक्ती करण्याचा विशेष विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. एका अर्थानं देवाभक्ताचं जे नातं आहे, ते देवाभक्ताचं नातं हे आपल्याला कळलं पाहिजे. योगायोगाचा भाग असेल, पण कालही आमचा गीतेचा जो वर्ग होता, त्याच्यामध्ये 12वा अध्याय चालला आहे, त्या भक्तियोगच चालला आहे. कदाचित त्याही वर्गाला येणाऱ्या मैत्रिणी जर आजही असतील, तर त्यांना कालच्या याचं उदाहरण पटेल. भक्ती म्हणजे कशी असायला हवी, तर भगवंताचं आणि भक्ताचं नातं कसं असायला हवं. रामकृष्ण परमहंसांनी नातं सांगताना सांगितलं आहे, की भक्ताचं आणि भगवंताचं नातं आईचं आणि मुलाचं असतं तसं असावं. पण कसं, आई पुढे चालली आहे, मुलगा मागे चालला आहे. आई त्याला सांगते आहे, "अरे इथे खड्डा आहे हं, नीट ये. इथे घसरला आहे हं, नीट ये." असं सांगण्याचं काम करते. आणखीन एक प्रकार असतो, की आईनं मुलाचं बोट धरलेलं असतं आणि मग आई त्याला बोट धरून नेत असते, परंतु गर्दीचा रोंढा येतो, काहीतरी मध्ये येतोय, बोट सुटतं आणि पुन्हा आईचं लक्ष गेलं तर ठीक आहे किंवा मुलाचं लक्ष गेलं तर ठीक आहे. पण नाहीतर पुन्हा त्या मुलाला काही त्या गर्दीतले धक्के सोसावे लागतात. तिसरा प्रकार असतो, की आईनं मुलाचं पोट धरलेलं आहे. तर मग आईनं धरलेला मुलाचा जो हात आहे ना, तो सुटतच नाही. येऊ देत काय काय अडचणी, आई त्याला खेचूनच घेते आणि त्याला नेते. चौथा प्रकार असतो, की आईनं कडेवरच बाळाला घेतलेलं असतं. क्षणभर आपल्याला वाटेल, की हे बरंच चांगलंच चाललेलं आहे. पण असं कडेवर बसणं किती काळ? लहान असताना ठीक आहे, कायम तर नाही होणार. त्यामुळे ते कडेवर बसणं काही खरं नाही. तर हा तिसरा जो प्रकार आहे, तोच महत्त्वाचा आहे. म्हणजे भक्ती करताना भक्तीमध्ये भगवंताचं आणि भक्ताचं नातं कसं असायला हवं, की भक्तानी अशी भक्ती केली पाहिजे, की भगवंतानीच त्याचा हात पकडला पाहिजे. सो भगवंताचा हात आपण पकडणं म्हणजे बाकीच्या 3 जे पर्याय आहेत ना, त्याच्यासारखं आहे. पण एक वेळ अशी येईल, की भगवंतच भक्ताचा हात पकडेल. मग सुटायचा काही प्रश्न नाही. तसं देवाभक्ताचं नातं, अद्भुत नातं जुळलं पाहिजे. याच्यासाठी भक्तीचं महिमा समर्थ आपल्याला सांगतायत. बऱ्याचदा आपल्याला आई मुलाचं उदाहरण बऱ्याचदा दिलं जातं. कितीतरी वेळा असं होतं, की काहीतरी मूल हट्ट करतं. लतिकाताईंचा जरा ऑडिओ चालू आहे, प्लीज बंद करा. आई मुलाचं उदाहरण नेहमी दिलं जातं या भक्त भगवंताच्या नात्यामध्ये. बऱ्याचदा असं होतं, की मुलगा काहीतरी हट्ट करतो. तो हट्ट चुकीचा असतो. आईला माहीत असतं, की हे चुकीचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, की एखादी वस्तू जास्त खाऊन चालणार नाही आहे, मुलाला कळत नाही आहे, मुलगा हट्टाने मागतोय, तर आईला खोटं बोलावं लागतं. संपलं असं सांगावं लागतंच की. ते खोटं बोलणं नाही आहे, ते त्या मुलाचं भलं पाहण्यासाठी केलेली गोष्ट आहे. तर असं होतं, की सुरुवातीला ती बिचारी सांगते, की "अरे नको हे जास्ती घेऊ."
हट्ट केला तर तो हट्ट कसा चुकायचा आहे ते समजावण्याचा फारच हट्ट केला. रामकृष्ण परमहंसांचंच त्यांनी उदाहरण दिलं आहे, की पूर्वीच्या काळात असे हल्ली बायका असं नाही बोलत, आया असं नाही बोलत. पण रामकृष्णाने एकदा सांगितलं की कधी-कधी मुलं असं काही हट्ट करतात, समजूत पण पटत नाही, सांगून पण कळत नाही. मग आई रागावते, चांगला एक दणका देते. आता शिक्षक आणि पालक दोघंही जण दणके-बिणके देत नाहीत, त्यामुळे पूर्वीची गोष्ट आहे. मग असा एक दणका देते आणि त्याला उचलते आणि नेऊन ठेवते बाहेर आणि वरती आणखीन 2 वाईट शब्द बोलते, "मर मेल्या." आता हे जे काही रामकृष्ण म्हणतात, हे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांचे अर्थ तसे घ्यायचे नसतात बरं का. ते अगदी त्याला आशीर्वादच दिलेले असतात. तुझं भलं होवं असंच सांगितलं. कारण जी कृती आहे ती त्याच्या भल्यासाठीच आहे. तर म्हणून रामकृष्ण म्हणतात, की चिरंजीव हो, तुला आशीर्वादच दिला. असेच त्या शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे. पुन्हा ते मूल जे आहे ना, ते आईलाच येऊन बिलगलं नसतं, हेही माहीत असतं. तसं भक्ताचं आणि भगवंताचं नातं असायला हवं. हे असं जरी झालं, आता हे जे काही बाजूला ठेवणं आहे किंवा काहीतरी 2 शब्द वाईट बोलणं आहे, पाठीत धपाटा मारणं आहे, हे सगळं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींसारखं असतं. पण पुन्हा आपण त्या भगवंताजवळच जाणार असतो. जसं ते मूल आईजवळच जाणार असतं. असं उभयपक्षी दोन्हीकडून निर्मळ अंतःकरण असतं. असं नातं भगवंताचं आणि भक्ताचं आई आणि मुलासारखं असलं पाहिजे. असं अनेक जण आपल्याला अनेक संत आपल्याला समजावून देत असतात. आचार्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात म्हटलं आहे, की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. आई कधीच वाईट नसते. आई कधीच मुलाचं वाईट चिंतत नाही. क्वचित काहीतरी मुलगा निघू शकतो असा, पण आई कधीच नाही. म्हणजे कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण कुमाता कधीच जन्माला येऊ शकत नाही. तसं परमेश्वराविषयीचा हा जो माणसाच्या मनामधला प्रेम आहे, भक्ती आहे, तो ना माणसाला एक आधार आहे आणि म्हणून तो महत्त्वाचा आहे. अगदी अनन्य भावापर्यंत जाणं वगैरे तर आहेच, पण अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव असणं, तो दाखवावा लागतो असं नाही, पण असायला हवा. दाखवायचा एवढ्यासाठी की तो पुढल्या पिढीला कळला पाहिजे. पुढल्या पिढीला समजण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. नुसत्या त्याला कर सांगून नाही भागत. तेव्हा मग आपल्याला कळतं. हे जे संतांचा कळवळा आहे तो त्या दृष्टीने आहे. माणूस जसा ते लहान मूल जसं आईला हाक मारतं, तसं भक्तांनी भगवंताला कळवळून हाक मारली पाहिजे, तर तो धावत येणारच आहे. तो त्याच्यासाठी जणू काही भगवंताच्या भक्ताच्या हाकेला ओ देण्यासाठी जणू काही तयार होऊनच बसलेला आहे असं म्हणायला हवं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आम्ही देतो हाका का बरे झाला मोका. आम्ही असं ऐकलं आहे की तू तू हाकेला धावून येतोस वगैरे वगैरे, आम्ही हाक मारतो तू येत का नाहीस. तुकाराम महाराजांचं त्या भक्ताशी विठ्ठलाशी कसं नातं आहे. पण आमच्या वेळेस तू तरी येत नाहीस, न बोलसी तू नारायणा फडलासी क्रियाविना. असं आहे देवाचं भक्ताचं, पण म्हणे तो तू देतोस आम्हाला क्रियेविना. आम्ही काही न मागताच तो आम्हाला कितीतरी गोष्टी देतोच. पण असं हे जनाबाईचं आणि विठ्ठलाचं, तुकारामाचं आणि विठ्ठलाचं हे जे काही अलौकिक नातं आहे ते तर आहेच, पण अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे हा त्याचा अर्थ. प्रेमाचा, विश्वासाचा, श्रद्धेचा असा भाव मनात असला पाहिजे. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण होतं तर त्या गदाधराला म्हणजे म्हटलं तर 4 इयत्ता पण तो शिकलेला नाही आहे. दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असंच रामकृष्णानं म्हटलं जायचं. ह्या गदाधराला ती मंदिरातली देवी म्हणजे तुझी आई आहे. ती जगन्माता आहे. तिला जर आर्ततेनं हाक मारला ना तर ती भेटते, ती जवळ घेते, ती अगदी अमृताचा वर्षाव करते. असं जेव्हा रामकृष्णांना सांगितलं गेलं, त्यांनी त्या मातेला हाका मारण्याचा सपाटा लावला. इतका सपाटा लावला म्हणजे त्यांना त्या मातेशिवाय जगणं, जीवन देणं दुस्सह व्हायला लागलं. म्हणजे त्यांनी जीवन संपवण्याची तयारी केली. इतका हाकेचा सपाटा लावला आणि मग मात्र कालीमाता त्यांना प्रसन्न झाली. नव्हे अखेरपर्यंत कालीमातेने त्यांना जवळ घेतलं. असं जे काही आहे म्हणजे कालीमातेचा आणि त्यांचा मातापुत्रांचा रोज संवाद होत असे. स्वामीजींना पण त्यांनी सांगितलं होतं की असा संवाद तू पण कालीमातेशी करू शकतोस आणि तसा कालीमातेशी संवाद करण्याची शक्ती स्वामीजींना पण रामकृष्णाने दिली होती. आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. पण काय मागायचं हे पण त्या भक्ताला बरोबर कळतं.
खरंच स्वामीजींची परिस्थिती जेव्हा संबंध कुटुंबसुद्धा चालवण्याइतके पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी म्हटलं, की "मला आज पैशाची गरज आहे." तर रामकृष्ण म्हणाले, "माग ना, तू कालीमातेचं जे मागशील ते देईन." आणि खरोखरच स्वामीजी कालीमातेसमोर मागायला गेले एक, परंतु ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, असंच मागणं मागितलं. एकदा दोनदा नाही, 3-3 वेळा प्रयत्न केला. कालीमाता प्रसन्न झाली, माग म्हणाली, पण मागितलं काय? तर ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. तर अशा भक्तीचा महिमा अनंत मंडळींनी आपल्याला स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून मग ते आई आणि मुलगा, लहान मूल किंवा गाय, वासरू अशी जी उदाहरणं देतात, असं असं त्या भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम असलं पाहिजे. हा भक्तिपंथ जो आहे ना, तोच सत्पंथ आहे. खरं सत्याकडे नेणारा हाच भक्तीचा मार्ग आहे असं आपल्याला दिसतं. स्वरूपानंदांनी हा शब्द वापरला आहे. भक्तिपंथाला सत्पंथ असा शब्द त्यांनी वापरला आहे. आपण मागच्या वेळेला नचिकेताचं उदाहरण घेतलं होतं आणि तेव्हा श्रेयस आणि प्रेयस असे 2 शब्द पाहिले होते, की आपल्याला काय आवडतं तो नाही विचार करायचा, आपल्या कल्याणाचं काय आहे तो विचार करायचा. आपलं कल्याण कशात आहे, आपल्याला खरं शांती समाधान आनंद देणारं काय आहे, तेच आपल्याला आवडलं पाहिजे. आपल्याला आवडतं भलतं आणि आपलं श्रेयस्कर वेगळं वेगळं असतं. मी आपली नेहमीच उदाहरण देते, की आता हे जे बाहेरचे पदार्थ असतात ते प्रिय असतात, पण ते श्रेयस्कर नसतात. पण ते प्रिय असतात आणि तेच खाल्ले जातात. तसं आहे, की मला श्रेयस्कर काय आहे ते प्रेयस वाटलं पाहिजे, की घरातलं जे रोज आजी घरात करते, ते अन्न माझं श्रेयस्कर आहे आणि तेच मला आवडलं पाहिजे, हा खरा त्यातला अर्थ आहे. तसं समर्थ आपल्याला सांगणार आहे, की ही जी नचिकेताने जसं म्हटलं, की मला हे बाकीचं काही नको. माझ्या कल्याणाचं काय आहे ते मला तू सांग. तर ही सुरुवातीला तर कठीण वाटणारी गोष्ट आहे. पण प्रयत्नपूर्वक केलं म्हणजे सारखं नचिकेताचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं, तर आपल्या हिताचं काय आहे ते कळण्याची गोष्ट आहे. जसं औषध कडू असलं तरी परिणामी ते चांगलं आहे, परिणामी आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून आपण घेतोच ना. तसंच आहे ते. अ, त्याच्यासाठी आपण हा विचार अ, भक्त आणि भगवंताचं नातं आहे कसं असलं पाहिजे असं करणार. गमतीचं उदाहरण नेहमीचंच आपलं असतं. पहाटेची झोप किती आपल्याला आवडणारी आहे. गजर झाला तरी बंद करतो. एक 5 मिनिटांनी उठू. मग 5 मिनिटाचे कसे तासभर होतात. काय श्रेयस्कर आणि काय प्रिय? प्रिय आहे, झोपणं हे प्रिय आहे, परंतु ते श्रेयस्कर नक्कीच नाही आहे, असं होतं. म्हणून समर्थ आपल्याला भक्तीचा मार्ग श्रेयस्कर आहे, अ, हिताचा आहे आणि तो आपल्याला आवडला पाहिजे, असं सांगतात. मग काय काय करायला पाहिजे? तर ठीकच आहे. अगदी निर्गुण निराकार भगवंत शोधायचा आहे वगैरे ते होईल. पण तोपर्यंत आपला प्रत्येक क्षण हा चांगल्यामध्ये गेला पाहिजे. काहीतरी आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही अभ्यास केला पाहिजे. सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. सुरुवात करताना परोपकार असं शब्द आपण म्हटलं, तर त्या परोपकार हिताचा आहे, दुसऱ्याला उपयोगी पडलं पाहिजे. अ, हळूहळू स्वाभाविकच आपले जे अवगुण आहे ते गळून पडतात, याच्यासाठी हे सगळं केलं पाहिजे. समर्थांना ना आपल्या सगळ्यांची पक्की परीक्षा आहे. त्यामुळे एकीकडे ते भक्तीचं निरूपण करताना हे सगळं आवश्यक आहे सांगतायत, पण त्यांना माहीत आहे की हे सगळं जरी किती सांगितलं, तरी देखील माणूस हे सगळं श्रेयस्कर जे आहे, ते सगळं स्वीकारेल का? तर पुन्हा तो त्या उताराकडे जाईलच. आणि मग आपली नेहमीच असतं की आपण दुसऱ्यांविषयी किंवा जगाविषयी तक्रार करायला तयारच असतो, की माझं काहीच चुकलेलं नाही आहे. हे असं का झालं? तर इतरांच्या चुका असतात. मला जे हवं आहे, ते करताना मी इतरांचा पण विचार केला पाहिजे, असं जे काही भक्तीमध्ये सांगतायत, ते करुणाष्टक समर्थांची त्या ठिकाणी अनंत ठिकाणी समर्थांनी अ, भजन सकल गेले चित्त दुश्चित्त झाले. काय करतोय आपण एक आणि चित्तामध्ये चित्त दुश्चित्त होत आहे किंवा इतकं मन भ्रमतं, भ्रमित मन कळेना, हित ते कळेना. तसं पाहिलं तर हिताचं काय आहे आणि नाही आहे ते कळतं. पण मन असं आहे ना, भ्रमित होतं इतरांचं बघून, जगाकडे बघून आणि जग कसं वाईट आहे आणि म्हणून असं झालं. तर अरे माझं मला कळलं पाहिजे ना. भ्रमित मन कळेना, हित ते कळेना, मग कसं होणार? असं आपल्या हिताचं काय आहे ते आपल्या मनाला कळलं पाहिजे. तिथे मन भ्रमित होऊन चालणार नाही.
अशा अनंत ठिकाणी आपल्याला समर्थांनी सूचना दिलेल्या आहेत, परोपरीनं सांगितलेलं आहे. खरं तर असं आहे की बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या चित्त अशांत करणाऱ्या असतात. पण त्या चित्त अशांत करणाऱ्या गोष्टीकडे म्हणजे तिथपासून बाजूला होणं इतकं महत्त्वाचं आहे. पण तसं घडत नाही. आणि बऱ्याचदा ज्याला आपण सुख म्हणतो आणि ज्या गोष्टी आपण निवडतो, समर्थांनी सांगितलं सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, असं होतं. भ्रमित मन कळेना हित त्या कळेना आहे. हे त्याचं कारण हेच आहे, की आम्हाला सुख नेमकं कशात आहे हे कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी या पहिल्या 14 अवयवांमधल्या भक्तीचा विचार केला आहे. विद्यार्थी जो असतो किंवा भक्तीच्या क्षेत्रात आपण सगळेच विद्यार्थी आहोत असं म्हणूया. तर त्याला सांगताना जसं सुभाषितकार म्हणाले, "सुखार्थी नको तो विद्या." जो असा सुख लालसेमध्ये आहे, त्याला विद्या कशी प्राप्त होईल? आणि मग ज्याला खरंच विद्या हवी, त्याला सुख कसं प्राप्त होईल? आता सुखाच्या कल्पना ज्या आपल्या आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तेच सगळं ऐशारामात आपल्याला हवं असेल, तर विद्या प्राप्त करायची असेल तर ऐशारामाला बाजूला ठेवलं पाहिजे. अगदी भक्तीच्या प्रांगणात पण असंच आहे. भगवंताची भक्ती आपल्याला हवी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोड्याशा आपल्या ज्या काही सुखाच्या प्रियाच्या कल्पना आहेत त्या बाजूला केल्या पाहिजेत. आणि श्रेयस काय आहे? खरं सुख कशात आहे? शाश्वत सुख कशात आहे? ते आपण शोधलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी काय करावं? कळलं आपल्याला हे करायला पाहिजे. मग ती जी काही भक्तीची वाट बघा आहे, खऱ्या सुखाची वाट आहे, त्या वाटेने आपल्याला जायचं आहे. आता म्हणजे काय करायचं? तर पूजा, पाठ ह्याच गोष्टी सांगितल्यात का तीर्थयात्रेला जावं, असंच करावं का? तर या सगळ्या क्रिया म्हणजे काही भक्ती नाही आहे. ह्याच्यासाठी हे करावं, ज्याला शक्य आहे त्याला जमता येतं करावं. असं करावं की भगवंताविषयी प्रेम वाटलं पाहिजे. त्याला भक्ती म्हणायचं. आपल्या जीवनामध्ये चालणारी जी एक सत्ता आहे, ती सत्ता त्या भगवंताची आहे. त्याला ओळखायचं आणि त्याची भक्ती करायची आहे. विषय जे सभोवताली आहेत त्याच्यावरचं चित्त जरा बाजूला करायचं आहे, ते आत ओढवायचं आहे. अशाला भक्ती आहे असं म्हटलं आहे. भगवंताला ओळखायचं ती भक्ती आहे. फक्त पूजापाठ करायचे, रोजची देवपूजा झाली, नित्याचे नैमित्तिक सगळे कार्यक्रम करतो आहे, आम्ही कुलधर्म कुलाचार करतो आहे, हळदी कुंकू आली तर ती वर्षातलं काय चालवायची आहे ती करतो आहे, म्हणजे आम्ही भक्ती करतो आहे. असा तितकाच पुरेसा अर्थ नाही आहे. तर हे सगळं जे की जग चालवणारी सत्ता आहे आणि मला चालवणारी जी सत्ता आहे, ती सत्ता म्हणजे ईश्वर आहे. त्या ईश्वराला ओळखणं आणि याच्यासाठी जे करायचं, मग त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते नवविध आपल्याला कळणारच आहेत. कोणी या मार्गाने जाईल, कोणी या मार्गाने जाईल, कोणी या मार्गाने जाईल. ज्याला जो मार्ग अधिक प्रिय वाटेल, अधिक आवडता वाटेल, अधिक सुखाचा वाटेल, अधिक सोयीचा वाटेल, त्या मार्गाने त्याला जाता येईल. पण त्या परमेश्वर आणि सोपा मार्ग सगळ्या संतांनी सांगितला आहे नामाचं. नाम घेतलं की आपोआपच सगळ्या कामं होतील. कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरण हे सगळ्यात सोपं आणि सहज जमणारी गोष्ट आहे. ते घेणं आवश्यक आहे. आपोआप नाम घेत राहिल्यामुळे भगवंताबद्दलचं प्रेम वाढतं, गोडी लागायला लागते, तगमग कमी होते. ज्या ज्या गोष्टी म्हणजे असं नाही आपल्याला राग आला नाम घ्यावं, समोरच्या माणसाचं आपल्याला पटत नाही आहे आणि आपण सांगून उपयोग नाही, नाम घ्यावं. कोणाबद्दल अंतःकरणात द्वेष निर्माण झालं, नाम घ्यावं. कुठलाही प्रसंग कटुतेचा आला, नाम घ्यावं. की लक्षात येईल बघा की हे नाम घेणं हे खूप मोठं आपल्याला आधार देणारं आहे. म्हणून कलियुगामध्ये नामाचं महत्त्व सांगतायत. आपली जी सगळी तगमग आहे ना, काय होईल काय होईल असं जे वाटत होतं ना, ती सगळी तगमग कमी होऊन जाते एका नाम घेण्याने. योग्य मार्ग आपल्याला सापडणं. भगवंताचं नामस्मरण हा भक्तीतला सगळ्यात सोपा, सहज आणि अगदी महत्त्वाचा असा हा मार्ग आहे, असं आपण पुढे पाहणारच आहोत. एक भक्तीचा सोपान म्हटलं आहे. सोपान म्हणजे जिना. नामाने सुरुवात होते, आपोआपच बाकी सगळं नाम घेत राहणं, सगळ्या गोष्टी आपोआपच आपल्याला मिळतात. आपल्या जीवनामध्ये कितीही जरी आपण पुष्कळ गोष्टी केल्या, कर्तृत्व दाखवलं, भौतिक क्षेत्रामध्ये काही प्रगती केली, पुरस्कार मिळाले, डिग्र्या घेतल्या, वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो. पण शेवटी हे सगळं जरी किती केलं तरी आपल्या हाताला काय लागतं? म्हणजे गमतीनं नेहमी असं वाटतं की कितीही पद मिळालं तरीसुद्धा मरावे पण कीर्ती रूपे उरावे, या कीर्तीचा विचार केला तर कोणाची कीर्ती राहते? मी मागे सांगितलेलं होतं, मला नेहमी ते उदाहरण आठवतं. प्रत्यक्ष घडलं आहे म्हणून आठवतं की आमच्या स्नेहसंमेलन, शाळेचं स्नेहसंमेलन होतं आणि एका
प्रमुख पाहुणे जे बोलावले होते त्या प्रमुख पाहुण्यांनी मुलाला तमाम मुलं 8वी 9वी 10वीची सगळी बसलेली आहेत आणि त्या मुलाला एक प्रश्न विचारला की मुलांनो, मला एक सांगाल की आपण देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हापासून आत्तापर्यंत रांगेने राष्ट्रपती कोण कोण झाले? मुलं आठवायला लागली. खरं नागरिकशास्त्राचा अभ्यास करणारी आहेत, आजूबाजूचा रोजचा पेपर वाचणारी आहेत, 10वीपर्यंतचे आहेत, पण रांगेने राष्ट्रपतींची नावं आठवायला लागली. मग 1 मिनिट गेल्यावर ते म्हणाले, "ठीक आहे, ठीक आहे, राहू दे, राहू दे. असं करा, तुम्ही मला महाराष्ट्रातल्या 5 संतांची नावं सांगा रे." पटापट मुलांनी सांगितली आणि मग त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली, की कायम लक्षात काय राहतं, आपण पदावर असतो ही गोष्ट, आपलं जे कर्तृत्व सिद्ध करणारं असतं ते काही फार लोकांच्या लक्षात राहत नाही. अगदी पदाचं कशाला, एखादी सिरियल आपल्याला आवडली, त्याच्यात काम करणारी ती नायिका किंवा तो नायक अगदी आवडला, खूप छान काम करतो. एक 2-3 वर्षामध्ये जाऊ देत आणि मग कुणीतरी आपल्याला त्या आवडणाऱ्या सिरियल म्हणजे मला ना नीट आता आठवत नाही, पण बहुतेक, असं बहुतेक म्हणूनच आपल्याला बोलावं लागतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या शाश्वत टिकणाऱ्या नसतात. म्हणून या भक्तीचा सोपान समर्थ सांगताना म्हणतायत, की कितीही जरी भौतिक क्षेत्रामधलं कितीही कर्तृत्व आपल्याजवळ असलं, किती काय पुरस्कार मिळाले असते, किती काही डिग्र्या मिळवल्या असल्या, तरी देखील त्याच्यामध्ये खरी शांतता, खरी समाधान, खरा आनंद हा नसतो. मग आपल्या कशात असतो? नामामध्ये, ध्यानामध्ये, भक्तीमध्ये. सामान्य माणसाला जो काही आनंद मिळतो ना, हा आनंद सज्जन संगतीनंच मिळतो. संत का लक्षात राहतात? तर संत निरपेक्ष बुद्धीनं तुमच्या आमच्या कळवळ्याने आम्हाला जे सांगतायत, त्यांना काहीच नको आहे. तरी देखील ते आपल्या कळवळ्याने तळमळीने आपल्याला सांगतायत आणि म्हणून परत तिथे काही आड येत नाही. कोणाला सांगायचं कोणाला नाही असं ते सगळ्यांना सांगतायत आणि म्हणून त्यांच्या ज्या सांगण्याचं आहे त्यांचं जे आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. हो, हो हो, मला पण जाणवत आहे, बराच वेळ जरा ब्रेक होतोय आवाज. हा, म्हणजे मला वाटलं आधी माझ्या इंटरनेटचा नाही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचाच होतोय. मला पण तेच वाटलंय. हो हो, ऐकू बरोबर येत होत आहे. नाही. आणि एकही वाक्य असं सलग ऐकायला येत नाहीये. सलग ऐकायला येत नाहीये. कंटिन्युटी राहत नाहीये. अरे बापरे, मध्येच बंद पण होतं. हो, व्हिडिओ मध्ये होतोय पण आवाज असा सलग नाहीच येते ऐकायला. तरी नेटचा प्रॉब्लेम असेल तिकडे. हो, शक्य आहे. तुमच्याकडे मी राहते बहुतेक हा. प्रॉब्लेम. हा, कारण इकडे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना येतंय? सगळ्यांचंच तसपूट आहे. हो, बरं. मग आता काय करूया? बोलताना वाक्य तुटतंय मध्ये मध्ये. अच्छा, माझे माझे चार्जिंग पण आहे खरं. ते पण बघितलं. बरं. असू दे, होईल ते रेकॉर्डिंग करताना होईल बरोबर. नंतर ऐकूयात आपण. आताच पुढे कंटिन्यू करूया. ओके ओके, चालेल. ठीक आहे. विषय काय चालला होता आपला? तर हा जो भक्तीचा सोपान आहे, समाधान मिळण्याच्या जागा आहेत, त्याबद्दल आपण विचार करत होतो. भगवंत आणि भक्त समर्थाने आपल्याला या सगळ्या भक्तीच्या क्षेत्रामध्ये अजून एक गोष्ट सांगितली आहे. ती आपल्याला आता नवविधा भक्तीमध्ये शिकायची आहे. ते असं म्हणतात की आपल्या भक्ताच्या सगळ्या इंद्रियांना भगवंता वाचून दुसरा विषयच वाटता कामा नये. मी कानाने भगवंताचंच ऐकेन, मी डोळ्यांनी भगवंतालाच बघेन, मनामध्ये माझ्या भगवंतच असेल. त्या भगवंताला जाणण्यासाठी माझ्याजवळ असलेली शक्ती आहे, त्या शक्तीचा मी उपयोग करेन. अशा प्रकारचा समर्थ आपल्याला म्हणजे आता अगदी टोकाचा विषय सांगितला की त्याला दुसरा विषयच नाही. आता आपल्याला असं वाटेल की तुकारामाचं ठीक होतं, ते आपले विठ्ठल विठ्ठल करत राहिले, पण खरंच आहे की तो भगवंत त्यांची सगळी काळजी घेतो आहे असं आपल्या लक्षात येईल. समर्थांनी आपल्याला सज्जनांच्या संगतीमध्ये समाधान प्राप्त होतं ते सांगताना काही तुलना सांगितली आहे की नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने. ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्त्वज्ञान ह्यांनी खरं समाधान होत नाही. समाधान काही नव्हे तानमाने. किती तुम्ही काय काय ग्रंथ हे करा उपयोगी नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, त्याच्यामध्ये पण समाधान नाही. मग समाधान कशात आहे? तर समाधान ते सज्जनाचे निसंगी. सज्जन संगतीचा परिणाम समर्थ सांगतात की तिथे फक्त समाधान मिळेल आणि हे सगळं भक्ती अंतःकरणात भाव असेल तर सज्जनाच्या संगतीत राहिलो तर आपल्याला त्याचा आनंद मिळेल. म्हणून ते आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वरांचा जो 9वा अध्याय आहे त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला अर्जुनाला
सांगताना असं सांगितलं आहे की ते म्हणतात, जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एकातेच जाणे, आणि जया ऐसे लाभे तरी जेणे एरवी मरण. जी गोष्ट आत्ता समर्थाने या समासात सांगितली ना, की आपण जर आपलं जीवन लावलं नाही या कारणाला, तर नुसतंच आलो आणि गेलो, तीच गोष्ट माऊलींनी पण अर्जुनाला सांगताना सांगितली. मग पुढे ते म्हणाले, परी मजसी तुकिता तुके तुटे नाही, म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेचे अकारण. कुठल्या कुळात जन्म आला आहे, काय करतो आहे, काही नाही, फक्त भगवंताच्या याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. हे आपल्याला अर्जुना सार्थक आहे का, याच्यातच सार्थक करून घ्यायचं, असं भगवंतानी पण अर्जुनाला, म्हणजे माऊलींनी पण अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगितलं. शाश्वत समाधानासाठी सगळे जे काही वासना विकार गुण दोष जे काही आहेत, ते पाप पुण्य हे सगळं जे काही आहे ते परमेश्वरांनी वाहून टाकायचं, म्हणजे आपलं काम झालं असं. इतका तो भक्त भगवंताशी पूर्णपणे जोडला गेला पाहिजे. स्वरूपानंदांनी त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं, निज भक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्ष कुरवाळी. काय शब्द गोड वापरलेत. निज भक्ता घेऊन जवळी, जो भगवंताचा लाडका भक्त आहे, कृष्णाने जसं सुदाम्याला जवळ केलं, किती त्या सुदाम्याचं कौतुक केलं, तसं म्हणे, निज भक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्ष कुरवाळी, जेथीचा तेथ नेऊन घाली आनंद मिळी स्वरूपाच्या. त्याचं सगळं आनंद मिळवून देईल. भौतिक गोष्टी तो करेलच, पण खरं समाधान, खरा आनंद जो आहे तो भगवंता त्याला मिळवून देईल. एकदा त्या भगवंतानी आपलं बोट धरलं पाहिजे. हळू सुरुवात करताना ठीक आहे, आपण भगवंताचं बोट धरून चालू चालू चालू, पण एक वेळ अशी येईल की भगवंतच आपलं बोट धरेल, तेव्हा तो सोडणार नाही, आणि मग खऱ्या अर्थाने ह्या निजभक्ता कुरवाळी म्हटलं आहे तसं घडेल. आपलं काय होतं, आपली इतकी भक्ती अनन्य नसते. आत्ता जसं वर्णन केलं तशी अनन्य, त्याच्यात आणि माझ्यात भेदच नाही अशी आपली भक्ती नसते, म्हणून सगळी गडबड होते. समर्थ असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे तो तया अंतरी देव तैसा. मग असे म्हटलं की समर्थ जरा कडक शिक्षक आहेत. तसं आपल्याला दिसतं की बघा, तुमचा काय भाव असेल तसं घडेल, अंतरी भाव जसा असेल तसं घडेल. वसे होता या अंतरी देव तैसा, अनन्य असं लक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. खरंच तुमचं अंतःकरणपूर्वक जर अनन्य भक्ती असेल तर कधीच तुम्हाला भगवंत दूर करणार नाही, अशी ग्वाही समर्थांनी दिली आहे. भगवंत भक्ताचं रक्षण करतो असं सांगेल. आता रक्षण करतो म्हणजे काय करतो, जो भक्त अनन्य आहे त्याला काही दुःख संकट येतच नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का, तर असं नाही. ती भौतिक दुःख संकट हा विषय वेगळा आहे, ती यायची ती त्याच्या कर्माप्रमाणे येतील, त्याचा विचार करायचा नाही. त्या माऊलींना सुद्धा समाजाची कितीतरी हेटाळणी करावी लागली. अनन्य भक्त आहे, त्या कामासाठीच जणू काही त्यांचा जन्म आहे, तरी देखील त्या सगळ्या हेटाळणीला तोंड द्यावं लागलंच की. अशा सगळ्या संतांच्या जीवनामध्ये ज्या काही आपल्याला संकटाच्या दुःखाच्या गोष्टी दिसतात, तर ही भौतिक दुःख संकटांचा विचार नाही, पण त्याच्यामधून जी शक्ती त्यांना मिळते ती भगवंताने त्यांना दिलेली असते असं त्याचं आहे. जरी भाव असेल माईक तरी देव होईल महाटक, आणि नुसता खोटेपणा असेल तर देव पण बरोबर शिक्षा करेल. दवल तयाचे कौतुक जैसाच तैसा, असं पण जाता जाता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आनंदराव आठवल्याने एक प्रसंग सांगितला, तो प्रसंग मी सांगते आणि आपण थांबूया. प्रसंग छान गोड आहे. रामायणानंतर असं झालं की भर दरबारामध्ये हनुमंताला जेव्हा रामभक्तीबद्दल विचारलं, तेव्हा हनुमंताने आपलं हृदय फाडून आपल्या हृदयात राम कसा आहे तो दाखवला. हृदयामध्ये हनुमंताच्या श्रीराम विराजमान झालेले आहेत असं प्रत्येकाने, अगदी सगळ्यांनी स्तिमित होऊन पाहिलं. विभीषणाने हे पाहिलं आणि विभीषण जरा उदास झाला, आणि त्याला त्याचंही रामावर सर्वस्व अगदी प्रेम होतं, सर्वस्वी तो रामाला शरण गेलेला होता. पण रामाची अधिक कृपा मारुतीवर आहे, मारुतीच्या हृदयामध्ये राम आहे, आणि त्यामुळे जरा विभीषणाला असं वाटलं की, आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट वसिष्ठांना विचारली. वसिष्ठ म्हणाले, विभीषण तू रामाला शरण आलास बरोबर आहे, पण तू रामाला शरण येताना काय म्हणाला होतास आठव. त्यक्त्वा दारांश पुत्राश्च त्वामहं शरणं गतः. माझ्या पत्नीला, मुलांना, राज्याला सोडून मी तुला शरण आलेलो आहे. काय मागणं मागितलं होतंस, काय सांगितलं होतंस, मी तुला शरण आलं बरोबर आहे.
विभीषण रामाला शरण आला आहे आणि त्याच्या आईत म्हणाला की माझं घरदार राज्य पुत्र भावंड पत्नी या सगळ्यांना बाजूला करून आणि रामाने तुझी शरणागती त्याच मापानं मोजली. तुला सगळं मिळवून दिलं, पुन्हा तुझं राज्य तुला मिळवून दिलं, तुझा पुत्र पत्नी सगळ्यांशी पुनर्मिलन तुझं घडवून आणलं. तू जेव्हा राममय झालास, रामाला शरण आलायस असं म्हणालास, तेव्हा तुझ्या चित्तातून पूर्णपणानं ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या नव्हत्या. तुझ्या चित्तात असं ह्यांना सोडून मी तुला शरण आलो आहे असं होतं. हनुमंताच्या बाबतीत हनुमंताला एवढा रत्नाचा हार सीतेने दिला होता आणि ती रत्न तोडतोय तो आणि टाकून देतोय, कारण ह्याच्यात राम नाही म्हणतो, ह्याच्यात राम नाही म्हणतो आणि म्हणून त्याच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाले असं दिसतं. समर्थ आपल्याला सांगतात रामाची उपासना करायची म्हणजे नसे राम हे धाम सोडून द्यावे. जिथे राम नाही तिथे राहू नये. सुखा लागे अरण्य सेवित जावे. आता अरण्यात जाऊन राहायचं आहे का? तर याचा अर्थ अशा भोवताली सगळीकडे भगवंत आहे अशा वातावरणामध्ये राहावे. याला म्हणजे अनन्यता ज्याला म्हणतात त्या अनन्यतेला तडजोड नाही असं समर्थन आपल्याला सांगायचं आहे. अशा भक्तीच्या याच्यात गेलं ना तर इतक्या संतांच्या गोष्टी आपल्याला कळतील की त्या वाटेनं जायचं. पहिल्या 14 ओव्यांमधली ही भक्तीची महती समर्थ आपल्याला सांगतात ती लक्षात घ्यायची. मी असं म्हटलं की हा जो दुसरा दशक आहे त्याच्यामध्ये मनुष्य स्वभाव सांगितला आहे आणि म्हणून पहिल्या 3 समासांमध्ये तो आपण विचार केला. याही समासात भक्तीचं मोठेपण, महत्त्व, अनन्यपण, सर्वत्र भगवंत कसा आहे हे सांगितलं आहे. नरदेहाचं महत्त्व सांगितलं आहे. नरदेह मिळाला आहे म्हणूनच हे सगळं शक्य आहे असं पण सांगितलं आहे. पण उर्वरित अर्ध्या समासात पुन्हा एकदा कुविद्येची लक्षणं सांगितली आहेत आणि हे सगळं करताना त्या कुविद्येच्या नादी परत लागू नका असं पण सांगितलं आहे. आणि जवळजवळ शेवटच्या 10 ओव्या त्यांनी आपल्याला सांगितलं की समजा नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, काहीच नाही आहे. काय उपयोग आपल्या या नरदेहाचा? नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकले कथा, काहीच केलं नाही. काय उपयोग आपल्याला? असं ते आपल्या नरदेहाबद्दल वर्णन करत आहे. नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचे उपाय, नाही परतीची सोय, असं सगळं हे नाही, हे नाही, हे नाही अशी नकाराची खूप मोठी यादी समर्थाने या 10 ओव्यांमध्ये दिले. आणि मग हे सगळं नसेल तर आपल्या असण्याचा काय उपयोग असा प्रश्न समर्थाने आपल्याकडे उपस्थित केला आहे. त्या भक्तीच्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. जो ग्रंथाचा उद्देश आहे तो उद्देश पुन्हा एकदा ते आपल्याला या ठिकाणी जणू काही सांगतायत असं दिसेल. एक अनुप जलोटाचा प्रसंग वर्तमानपत्रात खूप जुना जवळजवळ 2002 सालच्या एका पेपरमध्ये आलेला प्रसंग आहे. तो सांगते की भक्तीच्या या मार्गामध्ये काय काय घडू शकतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनुप जलोटा हा भक्ती संगीताच्याचसाठी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. आणि नेहमी काय होतं नवोदित गायकांसाठी खरं म्हणजे हा प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे. एक हे होतं जागतिक पोएट्री फाउंडेशन होतं, त्याचा एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, पुण्याला होता कार्यक्रम आणि अनुप जलोटा त्या कार्यक्रमाला होते. तर त्यांनी नवोदित गायकांना सांगितलं की तुम्ही जेव्हा भक्ती संगीत म्हणणार असाल तेव्हा तुम्ही त्या ज्याचं गीत म्हणण्याचा अभंग म्हणणार त्याचं चरित्र वाचलेलं असलं पाहिजे. सूरदासाचा अभंग म्हणणार असला तर सूरदासाचं चरित्र तुम्हाला माहिती पाहिजे. मीराबाईचा अभंग म्हणणार असला मीराबाईचं चरित्र तुम्हाला माहिती असलं पाहिजे. असं जेव्हा चरित्र माहिती असतं तेव्हा त्याचं पद म्हणताना त्या पदामध्ये तो एक त्या चरित्रामधला असणारा जो भक्तीचा अंश आहे तो त्याच्यातून येतो. मग तो सूर वेगळा लावायला लागत नाही, आपोआप लागतोच असं अनुप जलोटा नवोदित गायकांना सांगत होते. 3 गोष्टी ते म्हणाले संगीताच्या बाबतीत महत्त्वाच्या. आपल्याला असं वाटेल की संगीताच्या क्षेत्रातल्या गोष्टी सांगतील तर त्यांनी सांगितलं 3 महत्त्वाच्या. ज्याचा अभंग गातोय तो संत महत्त्वाचा असतो संगीताच्या ह्याच्यामध्ये, भक्ती संगीतामध्ये. जो ऐकणारा आहे तो श्रोता पण तसाच भक्त असला पाहिजे, म्हणजे तो श्रोता पण तितकाच महत्त्वाचा असतो. आणि गायला प्रवृत्त करणारा आपला सद्गुरू आहे त्याचं स्मरण पण तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे अनुप जलोटांनी सूर कसा लावावा आणि वाद्यवृंद कसा असायला हवा वगैरे वगैरे काही दिसायचं. ते म्हणजे श्रोता पण भगवत भक्त असला पाहिजे.
ज्याचं अभंग आपण गाणार आहोत त्याचं चरित्र आपल्याला माहिती पाहिजे, त्या संतांचं भक्ती अंतःकरणात असली पाहिजे. आणि या सगळ्याबरोबर आपल्या गुरुची साथ, आपल्याला गुरुचा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे. मुंबईतला पण एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे की कृष्णगीताचा अनुप जलोटांचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम चालू झाला आणि दूरवर एक असा दाढी वाढलेला, मळके कळके कपडे असणारा असा एक म्हातारा माणूस दूरवर बसला होता. एक 4 अभंग झाले मात्र तो गर्दीतून वाट काढत काढत पुढे आला म्हणे. आणि त्यांनी अनुप जलोटांकडे पाहून जरा मोठ्या आवाजात विचारलं की माझ्या शब्दांना सूर लावाल का? ते जे काही कार्यक्रमाचे संयोजक मंडळी आसपास होती त्या मंडळीने या माणसाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, थोडी धक्काबुक्की देऊन त्याला बाजूला, की काय करू आता एवढ्या अनुप जलोटांच्या समोर असा माणूस येऊन काहीतरी बोलतोय म्हणजे काय. परंतु अनुप जलोटांचं लक्ष त्या माणसाच्या डोळ्यांकडे गेलं आणि यांना जरा काहीतरी वेगळं वाटलं. ते ते थांबले. त्यांनी त्याला बोलावलं, स्टेजवरती बोलावलं, उठून नमस्कार केला आणि हाताला धरून त्यांनी म्हटलं आणि त्यांना गायला सांगितलं. खरं तर विचार करायला लागल्यावर थोडीफार मदत अनुप जलोटांनी करायचं असं मनाशी योजलं पण होतं की यांनी गायला सुरुवात करावी आणि आपण थोडीफार मदत करू. पण लक्षात असं आलं की आपली मदत बेसूर होते आहे. केवळ अंतःकरणामध्ये असणारा भगवत भाव हा असा काही त्या सुरांच्यामधून व्यक्त होत होता की शास्त्रीय दृष्टीनं सुरांचा विचार केला तर कदाचित सूर लागत असतील, ओबडधोबड वाटत पण असेल. बाकी त्याचा सगळ्या गोष्टी ओबडधोबडच होत्या. पण तरी देखील सगळे श्रोते पण आणि स्वतः व्यासपीठावर असणारी सगळी वाद्यवृंद असणारी मंडळीसुद्धा अवाक झाली आणि त्यांनी असं लक्षात की एक वेगळा आनंद त्या सुरांच्या, त्या शब्दांच्या माध्यमातून त्या यांनी दिला. म्हणजे अनुप जलोटा म्हणाले, मी तर माझी साथ द्यायची थांबवलीच, पण जणू काही कार्यक्रमामध्ये स्वतः सुरदास आला आहेत किंवा स्वतः मीराबाई येऊन गेल्या आहेत असा एक वेगळा आनंद आम्हाला त्याच्या मिळाला. भगवत भक्ती अंतःकरणात असेल तर काय प्रकार होऊ शकतो, किती टोकाला जाऊ शकतं येतं. भगवंत प्रत्यक्ष त्या भक्ताबरोबर कसे असतात त्याचं प्रात्यक्षिक जणू काही त्या दिवशी लोकांना बघायला मिळालं असं दिसतं. असा हा भक्तीचा महिमा अनेक संतांनी आपल्या आपल्या चरित्रामधून आपल्याला सांगितला आहे. ते सांगितलं तरी ते अपुरंच आहे असं म्हणूया. या भक्तीचा महिमा मनात धरायचा आणि आता पुढल्या ग्रंथाच्या अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे. आता आपण पाहणार आहोत ते वेगळं आहे. पुन्हा एकदा सत्वरज तममध्ये जाणार आहोत. कारण या भक्तीकडे जाण्यासाठी लागणारी जी सात्विक प्रवृत्ती असायला हवी ती सात्विक प्रवृत्ती यायला हवी. ती कायमची असेल असं नाही. मग आपण तिन्ही गुणांनी कसे असतो, ते 3 गुण म्हणजे काय याचं पण वर्णन समर्थ करतील. तो भाग आपण पुढल्या वेळेस बघूया. आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या मागडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो. तुझ्या समय्या मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.